हाय हॅलो नमस्कार. मी प्रियांका पाटील. डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कारच्या या चौथ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. एका शॉर्टमध्ये ॲसिडिटी कमी करण्याच्या उपायांमध्ये थोड्या वेळाने मी या विषयावर बोलली होती की थोड्या वेळाने आपण थोड्या प्रमाणात खावे. तर यावर एका सबस्क्रायबरने मला प्रश्न केला की माझी शुगर लेवल वाढली असेल तर यावर उपाय काय करायचे. नको, आपण सगळे सोप्या भाषेत समजून घेऊ आणि यावर उपाय करूया. तर गरोदरपणात तुम्हाला थोड्या वेळाने खाण्याचा सल्ला का दिला जातो तर आपण आता यावर बोलणार आहोत. तर गर्भातील बाळाचा आकार वाढत असताना पोटातील इतर अवयवावर दाब वाढतो. अशा वेळी थोड्या वेळाने थोडे खात राहिल्याचे काही फायदे होतात. तर त्यामुळे मळमळ कमी होते, कारण पोट रिकामे राहत नाही आणि छातीत जळजळ टाळण्यास मदत होते आणि यामुळेच ॲसिडिटीचं प्रमाणही कमी राहते. अशामुळे ऊर्जा स्थिर राहते, जी तुम्हाला आणि बाळाला सतत हवी असते. रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे किंवा कमी होणे हे टळते. आणि पण कधी थोडे खाऊनही साखर वाढते, असे का होते समजून घेऊया. जेव्हा तुम्ही थोडे खाता तेव्हा अन्नातून ग्लुकोज तयार होते. गरोदरपणात हार्मोनल बदलामुळे तुमचे शरीर इन्सुलिनला कमी प्रतिसाद देते. इन्सुलिन हे ग्लुकोजला नियंत्रित करते. पण जर शरीरात इन्सुलिन प्रभावीपणे काम करत नसेल तर अगदी थोड्या अन्नानेही साखर वाढते. याला म्हणतात गर्भावस्थेतील मधुमेह. म्हणजेच हे गरोदरपणातच होते आणि योग्य काळजीने नियंत्रित करता येते. तर ते कसे? जर थोडे खाऊनही तुमची साखर वाढत असेल तर घाबरू नका. हे नियंत्रित करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहे. तर पहिला उपाय म्हटलं म्हणजे आहारात बदल. तुम्ही काय आणि किती खाता यावर लक्ष. साधी कर्बोदके जसे पांढरा ब्रेड, मिठाई, ज्यूस टाळा. त्याऐवजी संपूर्ण धान्य, भाज्या, कडधान्ये खा. प्रत्येक जेवणात प्रथिने जसे डाळी किंवा अंडी आणि निरोगी चरबी जसे बदाम घ्या. थोड्या वेळाने खा, पण जेवणाच्या वेळी नियमित ठेवा. दुसरं, शारीरिक हालचाल. डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज 20 ते 30 मिनिटे हलका व्यायाम करा, जसे चालणे किंवा योग. यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि साखर नियंत्रित राहते. साखर तपासणे. घरी ग्लुकोमीटर घेऊन या. घरी ग्लुकोमीटरने साखर तपासा. खास करून सकाळी उपाशी पोटी आणि जेवणानंतर कोणत्या अन्नाचा कसा परिणाम होतो हे समजून घ्या. चौथं, उपचार. जर आहार आणि व्यायामाने साखर नियंत्रित न झाल्यास डॉक्टर तुम्हाला इन्सुलिन किंवा औषध त्यावर देऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित तपासणी करा आणि वेळेवर औषध घ्या आणि आहार तज्ञांची मदत घ्या. जीडीएम असला तरी योग्य काळजीने तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी राहू शकता. गर्भसंस्काराच्या या प्रवासात डॉक्टर तुमचे मार्गदर्शक आहेत. मैत्रिणींनो, गर्भसंस्काराच्या माध्यमातून तुम्ही निरोगी बाळाला जन्म देऊ शकता. या सोप्या उपायांनी साखर नियंत्रित करा आणि आनंदी गर्भावस्थेचा अनुभव घ्या. तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.